चला विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा पेपर पाहणार आहे। आज 22 फेब्रुवारी 2026चा आज सकाळच्या सत्रामध्ये झालेला मराठी आणि गणित या विषयाच्या पेपरचे सखोल स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहतोय प्रश्नसंच कोड डी आहे। ठीक आहे, आणि आजच्या या प्रश्नपत्रिकेमधील मराठीमधील सगळ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आपले मराठीचे शिक्षक गोडसे सर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करणार आहेत। ठीक आहे, तर करायचं बघा, विभाग 1 मध्ये मराठी हा विषय आहे। त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यात रिकाम्या जागी येणारा योग्य वाक्यप्रचार। 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत। बघा, पहिला पर्याय कोणता आहे? रपेट करणे, पोबारा करणे, पायपीट करणे, पसार होणे। रपेट करणे म्हणजे काय? म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जात असेल, रुपालीने कांदिवली स्टेशन गाठेपर्यंत उन्हातानातून रपेट केली किंवा पायपीट केली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे बरोबर येतील। पोबारा करणे म्हणजे काय? पळून जाणे। पसार होणे म्हणजे काय? पळूनच जाणे। हे 2 पर्याय येणार नाहीत। पर्याय नंबर 1 आणि 3 हे अचूक उत्तर असतील। दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा। बघा, पर्याय नंबर 1, 2 आणि 4 हे समानार्थी शब्द आहेत, परंतु सौदामिनी हा कसा आहे? वेगळ्या अर्थाचा शब्द आहे। साहित्यिक व त्यांची टोपण नावे दिली आहेत, त्यापैकी चुकीची असलेली जोडी निवडा। अनिल आत्माराम रावजी देशपांडे बरोबर आहे। आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर हेही उत्तर बरोबर आहे। बी नारायण मुरलीधर गुप्ते हेही उत्तर बरोबर आहे। दिवाकर हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओसाड ह्या शब्दाचा काय आहे? विरोधार्थी शब्द। म्हणजे आपण शेतामध्ये जी आपली ओसाड जमीन असते त्याच्या विरुद्ध काय असणार आहे? सुपीक। नापीक येणार नाही, माळरान येणार नाही, मृद्यान येणार नाही। काय येणार? ओसाडला विरोधार्थी शब्द काय असणार आहे? सुपीक असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे, अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे ह्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा। अतिशय शुद्ध बहुरूपी तर येणार नाही, मंगलाचरण नाही, परिपक्व नाही। काय येणार आहे याचं उत्तर? 52 कशी। कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, बघा पुढचा प्रश्न 6वा, कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर व्यवस्था करणे ह्या अर्थाची योग्य म्हण निवडा। म्हणजे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर एखादी गोष्ट जर आपण व्यवस्था केली, त्याचं नियोजन केलं, तर त्यासाठी योग्य म्हण ह्या पर्यायात कोणते असणार आहे? प्रयत्नार्थी परमेश्वर तर नसणार आहे, बरोबर आहे। भुकेला कोंडाने निजेला दोंडा ह्याचा जर काय विषय येत नाही। बैल गेला आणि झोपा केला हे उत्तर बरोबर येते, बरोबर आहे। अन्नछत्री जेवणावर मिरपूड मागणे हे पण उत्तर येत नाही। बैल केला आणि झोपा केला म्हणजेच काय? कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर किंवा एखादी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर काय करतो आपण? एखाद्या गोष्टीची व्यवस्था करतो, नियोजन करतो। त्यामुळं बैल गेला आणि झोपा केला हे उत्तर अचूक असेल। त्यानंतर पुढचं बघा, पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही? जे काय पारिभाषिक शब्द आहेत, स्टॉप बघा। 7वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही? नकारार्थी आहे। ह्यातले 3 शब्द एका भाषेत असणार आहेत आणि 1 शब्द काय असणार आहे? कानडी भाषेतील नसणार आहे। तर बटाटा हा कानडी भाषेतील नाही, बाकीचे सगळे कानडी भाषेतील आहेत, हे लक्षात घ्या। गाजर, विळी, भाकरी हे कानडी भाषेतील आहेत आणि बटाटा हा कानडी भाषेतील नाही, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे?
उत्तर 2 येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. वसुंधरा ह्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या परसवर्णासारखा होतो? परसवर्ण म्हणजे काय? जे आपण अनुनासिक बघितलेले आहेत. क च ट त प चा गट बघा. क च ट त प ही जी काही स्पर्श व्यंजन आहेत, ह्या स्पर्श व्यंजनावरून आपण काय करतोय, म्हणजे एखादा शब्द दिलेला असेल, समजा इथं वसुंधरा शब्द आहे, ह्या अनुस्वाराचा उच्चार नेमका कोणत्या परसवर्णासारखा होतो, म्हणजे कोणत्या अनुनासिकासारखा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपण आधी स्पर्श व्यंजन लिहून घेऊ. क च ट त प हे स्पर्श व्यंजनाचा गट आहे. क ख ग घ वांडमयाचा ड च छ ज झ आणि पुढचा आहे एकरांच. ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. ही पहिली लाईन आणि दुसरी लाईन मूर्ध व्यंजन, सॉरी कठोर व्यंजन. तिसरी आणि चौथी लाईन मूर्ध व्यंजन. आणि हे जे काय 5 आहेत, वांडमयाचा ड, एकरांच, न न म, हे काय आहेत आपले अनुनासिक आहेत. ह्या अनुनासिक ह्यांचा जो काय अनुस्वाराचा उच्चार आहे तो कोणत्या परवर्ण सवर्णासारखा होतो? आता अनुस्वाराच्या नंतर कोणतं व्यंजन आहे? ध. कोणतं आहे? ध. तर त्या गटातील अनुनासिक घेऊन आपल्याला काय करायचं आहे, त्याचा उच्चार ठरवायचा आहे. म्हणजे ह्या गटात कोणतं आहे? न, नळाचा. त्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संधी नियमानुसार विसंगत शब्द कोणता? आता जर बघितलं तुम्ही तर बहु अधिक उद्धार, स्वर अधिक स्वर, बरोबर. हे कशाचं उदाहरण असणार आहे? स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. सत, दुसरं पर्याय बघा. सत अधिक चरित्र. त ह्या व्यंजनापुढे च च्या आल्यास त चा च होतो. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? सत. ह्याचा पाय मोडलेला म्हणल्यावर हे कशाचं उदाहरण आहे? व्यंजन संधीचं उदाहरण आहे. व्यंजन संधी. त्यानंतर सज्जन, तिसरा पर्याय बघा. सत अधिक जन. त ह्या व्यंजनापुढे ज ज आल्यास त चा ज होतो. तच काय होतो? ज होतो. सज्ज न. म्हणजे हे सुद्धा व्यंजन संधीचंच उदाहरण आहे. तत अधिक टीका. चौथा पर्याय बघा. तत अधिक टीका. त या व्यंजनापुढे ट ठ आल्यास किंवा कठोर व्यंजन आल्यास त चा ट होतो. काय होतो? त चा ट होतो. त्या नियमानुसार जर म्हटलं तर हा सुद्धा व्यंजन संधीचाच आहे. काय म्हटलंय बघा, संधी नियमानुसार विसंगत. विसंगत म्हणजे काय? वेगळा पर्याय. मग मला सांगा, दुसरा, तिसरा आणि चौथा हे पर्याय कशाचे आहेत? व्यंजन संधीचे आहेत. परंतु पहिला कशाचा आहे? दोन्ही स्वर असल्यामुळे पहिल्या पदामध्ये आणि दुसऱ्या पदामध्ये काय आहे? दोन्ही स्वर आहेत. त्यामुळे ज्या दोन्ही पदातील, म्हणजे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण जर स्वर असतील तर त्या ठिकाणी स्वरसंधी होते. त्यामुळे विसंगत घटक कोणता आहे? पहिला पर्याय, बौद्ध. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कविता आहे. या ठिकाणी कविता दिलेली आहे. त्या कवितेचा जर आपण विचार केला तर बघा, त्यातला पहिला प्रश्न आहे, अपंग व्यक्तीचा उपवास कोणाकडून होत आहे? उपवास करणे म्हणजे काय? समजा आपण एखाद्या जर एक कमजोर व्यक्ती असेल किंवा गरीब व्यक्ती असेल
किंवा एखादा मित्र असेल आपला, तर आपण त्याला काय करतो, एक टिंगल किंवा आपण काय म्हणतो त्याला एक चेष्टेने बोलतो. तर ह्या पहिल्या प्रश्नामध्ये अपंग व्यक्तीचा उपवास कोणाकडून होत आहे, म्हणजे त्याचा उपहास कोणाकडून होत आहे. तर या पर्यायामध्ये बघा, कविता वाचू आपण आधी. उभे भोवती प्रासाद गगनभेदी, पती लोकांची होय दाट गर्दी, प्रभादीपांची फुले अंतराळी, दौलतीची नित चालते दिवाळी. म्हणजे जे काय धनिक आहेत, धनिक श्रीमंत लोक आहेत, त्या श्रीमंताकडे जी काही संपत्ती आहे, धन आहे, ते काय असणार आहे, मुबलक असणार आहे. त्यांना कशाचीही कमतरता नसणार आहे. कोपऱ्याशी गुणगुणत आणि अभंग, उभा केव्हाचा एक तो अभंग. म्हणजे कोपऱ्याशी म्हणजे एका बाजूला एक अपंग व्यक्ती काय करत आहे, काहीतरी तो कीर्तनातील अभंग वगैरे काहीतरी गुणगुणत उभा आहे. भोवतीचा अंधार जो निमाला, हृदयही त्याच्या जणू जात आश्रयाला. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस काळोख पडलं त्यावेळेस तो त्या ठिकाणी काय केलेला आहे, आश्रयाला गेलेला आहे. बघा, जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपवास, नयन थिजले थरथरती हातपाय, त्या दैन्याचे उभे मूर्त काय. जीभ झालेली ओरडून शोष म्हणजे एखादी गोष्ट मागत असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे, झाली जीभ ओरडून शोष, ओरडून किंवा मागून काय झालेलं असणार आहे, त्या ठिकाणी कंटाळा आलेला असणार आहे. 4 दिवसांचा त्यातही उपवास, नयन थिजले थरथरती हातपाय. आणि त्या भीक मागून किंवा अन्न पाणी मागून काय झालेलं आहे, जीभ झाली ओरडून शोष म्हणजे कोरडी पडलेली आहे. 4 दिवसांचा त्यातही उपवास, आणि त्यात उपवास सुद्धा 4 दिवसांचा घालला. नयन थिजले, नयन म्हणजे काय, डोळे, थरथरती हातपाय म्हणजे त्या उपवासाने भूकमारीने काय झालेलं आहे, त्या ठिकाणी हातपाय थरथर कापत आहेत. रूप दैन्याचे उभे मूर्त काय. किव यावी पण तयाची कुणाला, किवेने म्हणजे काय, तर या ठिकाणी दया येणे. आपण जर रस्त्याने जात असेल, एखाद्याचा अपघात होत असेल किंवा एखादी अनपेक्षित घटना जर घडलेली असेल, तर त्या ठिकाणी त्याला आपण मदत करतो, आपल्याला त्या ठिकाणी त्याची दया येते, म्हणजेच काय होते, कीव येते. पण तयाची कुणाला जात उपहासुनी, पसरल्या कराला तोच येई कोणी. कर म्हणजे काय, हात. तोच येई कोणी परतुनी मजूर, मजूर म्हणजे जो काय कष्टकरी आहे, कामगार आहे तो. बघुनी दिना, दिन म्हणजे काय, दिन म्हणजे दिवस, आणि दीर्घ दिन म्हणजे गरीब. दिन म्हणजे काय, गरीब. त्या उदाहरण उर म्हणजे जो काय अपंग आहे त्याला जे काय उपहासात्मक गोष्टी जाणवल्या, त्याला जे काय उपहासात्मक गोष्टी जाणवल्या, पसरल्या कराला तोच, आणि त्याने हात पसरले, तोच येई कोणी परतुनी मजूर. आणि त्या मदतीसाठी एखादा मजूर, एखादा कामगार, कष्टकरी तो काय करतो आहे, बघूनी दिना त्या उदाहरण उर. त्या गरिबाला बघून तो काय झाला, माघारी आला आणि त्याला मदत केली. म्हणे राहीन दिन एक मी उपाशी, परी लाभू दे 2 घास ह्याशी. तो गरीब व्यक्ती, दीनबंधू, तो काय करत आहे, काय म्हणतोय, राहीन दिन एक मी उपाशी, मी 1 दिवस उपाशी राहीन, परंतु लाभू दे 2 घास ह्याशी. म्हणजे ह्या किंवा कुणाची आली, अपंग व्यक्तीची, त्याला काय करू दे, 2 घास त्याला सुखाचे मिळू दे. खिसा ओतुनी त्या भुक्या ओंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. बघा, जेवढं काय त्याच्याकडे आहे, म्हणजे काही असू द्या, त्यांनी काय केलेलं आहे, आपला खिसा रिकामा केलेला आहे, आणि त्या दीनबंधू चालू लागे तो दीनबंधू वाट. आणि तो त्या ठिकाणी म्हणून काय झालेला आहे, तो दीनबंधू निघून गेलेला आहे. बघा, आता अपंग व्यक्तीचा उपवास कोणाकडून होत आहे, मजुराकडून तर होत नाही, दिनांकडून तर होत नाही, आश्रय तर दिलेला होता. म्हणजे धनिकांकडून
काय होत आहे इथं? उपहास होत आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, कवितेतलाच आहे. मजुराला दीनबंधू म्हटले आहे. आपण जर पाहिलं वर राहिले, स्टॉप आहे का बघा. किवीने ह्या वाक्यप्रचार कवितेत कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? किवीने म्हणजे काय? आपण पाहिलेलंच आहे कविता बघताना. काय दयाईने. ओके, पुढचा प्रश्न बघा. कवितेतील आशयानुसार खालील विधाने दिली आहेत, त्यातील योग्य विधानांचा पर्याय नाव. योग्य म्हणजे काय? अचूक, बरोबर. अचूक, बरोबर. बघा काय असणार आहे. मजुराला दीनबंधू म्हटले आहे. मजुराला दीनबंधू म्हटले आहे. मने राहीन दिने एक मी उपाशी. इथं उपाशी कोण राहणार आहे? जो कोण दीन आहे, गरीब आहे तो. परी लाभू दे दोन घासे ह्याशी, खिसा ओतून त्या भुक्या वंदळीत चालू लागो तो दीनबंधू. म्हणजे इथं पहिला पर्याय काय आहे? बरोबर आहे. मजुराला दीनबंधू म्हटले आहे, हा पर्याय बरोबर आहे. अपंग व्यक्तीची जीभ ओरडून कोरडी झाली आहे. बघा कवितेमध्ये ह्या ओळी कुठं आहेत? जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसाचा त्यातही उपास. ह्या ओळीतून आपल्याला समजतं हे 2 नंबरचं वाक्य सुद्धा काय आहे? अपंग व्यक्तीची जीभ ओरडून काय झालेली आहे? शोष झालेले, म्हणजे कोरडी झालेली आहे. हाही पर्याय बरोबर आहे. कवितेतील वर्णन आदिवासी पाड्यातील आहे. ह्या कवितेमध्ये आदिवासी किंवा पाड्यांच्या वस्तीवरचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? अचूक म्हणजे बरोबर, म्हणजेच योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा पहिला पर्याय फक्त योग्य नाही, अ ब क तिन्ही योग्य नाही. अ आणि ब योग्य, हा पर्याय 3 नंबर योग्य असेल. ब आणि क हे अयोग्य असतील तिन्ही. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांचे सामान्य रूप अचूक होते, म्हणजे योग्य होते? बघा पहिला पर्याय बघा, किंमत, किमतीला, किमतीला. अनुस्वाराच्या वेळेस अनुस्वार असेल तर ह्या सामान्य रूपाच्या वेळेस काय होणार आहे? अनुस्वार निघून जाणार आहे, त्यामुळे हा पर्याय तर नाही. विहीर, विहिरीत, विहिरीत. ह्या ठिकाणी हला दुसरी गॅरंटी आहे, परंतु सामान्य रूपाच्या वेळेस तिथं काय होणार आहे? पहिली येणार आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय बरोबर नाही. रक्कम, रकमेला. बघा जोडाक्षरामध्ये कचा आणि पच द्वित असेल, कचा आणि पच द्वित असेल तर त्या ठिकाणी काय होतं? सामान्य रूपाच्या वेळेस ते द्वित निघून जातं. काय होतं? सामान्य रूपाच्या वेळेस ते द्वित निघून जातं. आणि त्या ठिकाणी जर आपण सामान्य रूपाच्या वेळेस काय करतो? आपण प्रत्यय लावतो आणि त्यानंतर आपण काय करतो? सामान्य रूप ठरवतो, बरोबर आहे. त्यानुसार जर बघितलं तर रकमे हा पर्याय बरोबर आहे, अचूक आहे. आपल्याला अचूक पर्याय 2 निवडायचे आहेत, त्यातला हा पर्याय बरोबर आहे. मावळे, मावळ्यांना, मावळ्याला, मावळ्यांना, मावळ्या हे सामान्य रूप असणार आहे, अचूक असणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे जे अपेक्षित उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? आता जर आपण बघितलं भाववाचक नामं कशी तयार होतात, नामाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे सामान्य नाम, एखाद्या गटाचा उल्लेख करून देतो तिथं आपण, बरोबर आहे. सामान्य नाम म्हणजे काय? समजा एखादं उदाहरण बघा, डॉक्टर हे झालं सामान्य नाम, शिक्षक हे झालं सामान्य नाम, बरोबर आहे. त्यानंतर विशेष नाम, म्हणजे विशेष नाम ही कशी असतात? ठेवलेली नाव असतात. उदाहरणार्थ जय, अथर्व ही विशेष नामं आहेत. पण भाववाचक नामं तयार कशी होतात? त्याला य, त्व, पण, पणा, य, त्यानंतर अशा 11 प्रकारचे प्रत्यय त्या ठिकाणी लागलेले असतात.
त्यानुसार आपण बघू. बघा, भाववाचक नाम कोणते, हे आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा, रागीट, अथर्व रागीट आहे. रागीट हे काय असणार आहे? विशेषण असणार आहे. काय असणार आहे? विशेषण असणार आहे. नैपुण्य, निपुण. बघा, निपुण, निपुणचं हे प्रत्यय लागल्यानंतर काय झालेलं आहे? तर नैपुण्य तयार झालेलं आहे. मी एखाद्या खेळामध्ये निपुण आहे, कुशल आहे. निपुण आहे म्हणजे काय? कुशल आहे. परंतु निपुण ह्या शब्दाला, मूळ शब्दाला काय झालेलं आहे? य प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी भाववाचक नाम कोणतं असणार आहे? नैपुण्य. तिसरा पर्याय बघा, सुंदर, माझे हस्ताक्षर सुंदर आहे. सुंदर हे काय असणार आहे? विशेषण असणार आहे. नूतन, एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, बरोबर आहे. हे काय असणार आहे? विशेष नाम असणार आहे. किंवा त्या वाक्यानुसार सामान्य नाम सुद्धा असू शकतं, बरोबर आहे. पण विशेष नामच या ठिकाणी काय होतंय? सॉरी, विशेष नाम. आणि इथं पण विशेष नाम. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर येईल. त्यानंतर पुढचं बघा, हे घे तुला विमान प्रवासासाठी 50,000 रुपये. ह्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित म्हणजे काय? ज्या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे. अधोरेखा हा एक विराम चिन्हातला आहे. ते चिन्ह अशा प्रकारे दाखवतात. एखादा शब्द महत्त्वाचा असेल किंवा एखादी गोष्ट महत्त्वाची आपल्याला दाखवायची असेल तर त्याच्या खाली आपण अधोरेखित करतो. तसं ह्या प्रश्न क्रमांक 15 मध्ये रुपये ह्या शब्दाचं काय करायचं? आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मग आपला एक नियम आहे, लिंग ओळखण्यासाठी एक नियम आहे. कोणता नियम आहे? 50,000 रुपये. रुपये हे काय आहे? अनेक वचन आहे. त्याचं एक वचन करून घेतो आपण, बरोबर आहे. अनेक वचनाचं काय करायचं? एक वचन करून घ्यायचं. रुपया, रुपया. मग सर्वनामांचा वापर करायचा. तो, ती, ते. ह्या सर्वनामांचा वापर करून काय करायचं आहे आपल्याला? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. लिंगाचे जे काय 3 प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. किंवा त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? त्या सर्वनामावरून आपल्याला लिंग ठरवायचं आहे. अनेक वचनीचं एक वचन करून घेतलं. रुपया. कोणता? तो रुपया, तो रुपया. काय होतो? तो रुपया. म्हणजे हे काय असणार आहे? पुल्लिंग असणार आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढचं बघा, वाक्यांचा प्रकार. निर्मलजीत सिंग यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानाचा प्रतिकार जोमाने सुरू केला. मला वाटतं हा 6वी, इयत्ता 6वीतला हा धडा आहे. जे निर्मलजीत सिंग यांनी जे काही शत्रूची विमानं आलेली होती त्याच्यावर आधारित खूप मोठी गोष्ट आहे. ती खूप मोठी कहाणी आहे, शौर्याची कहाणी आहे. बरं असू द्या. बघा, निर्मलजीत सिंग यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानाचा प्रतिकार जोमाने सुरू केला. वाक्याचा काय ओळखायचा? आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. 10 प्रकार आहेत वाक्याचे. विधानार्थी वाक्यापासून शेवट आज्ञार्थी, विद्यार्थी ह्या वाक्यापर्यंत 10 वाक्याचे प्रकार आहेत. आता हे 10 प्रकारामध्ये पहिला आहे विधानार्थी, दुसरा आहे करणरूपी, अकरणरूपी, नकारदर्शक, होकारादर्शक. त्यानंतर हे 3 प्रकार झाल्यानंतर प्रश्नार्थक आहे. त्यानंतर विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतर संयुक्त आहे, मिश्र आहे, केवल आहे, बरोबर आहे. ह्या प्रकारानुसार जर आपण बघितलं, बघा पर्यायानुसार बघू आपण. मिश्र वाक्यामध्ये उभयनिव्याय असणं गरजेचं आहे. मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयनिव्याय असणं महत्त्वाचं आहे. संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयनिव्याय असणं गरजेचं आहे. आज्ञार्थी ह्या ठिकाणी तर आज्ञा दिलेली नाही. ह्या वाक्यामध्ये कुठेही आज्ञेचा वापर केलेला नाही. त्यामुळं हे विधानार्थी वाक्य असणार आहे. कसलं वाक्य असणार आहे? विधानार्थी वाक्य असणार आहे. विधानार्थी वाक्य ही केवळ वाक्य असतात किंवा शुद्ध वाक्य असतात, हे लक्षात घ्या. ओके.
पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट 17वा प्रश्न आहे. विरामचिन्हांचा प्रश्न दिलेला आहे. विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेले वाक्य निवडा. 4 वाक्य दिलेले आहेत आणि योग्य विरामचिन्हांचा वापर केलेला आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यानुसार योग्य म्हणजे अचूक बरोबर हे वाक्य आपल्याला निवडायचं आहे. जर ह्या ठिकाणी विरामचिन्ह संपूर्ण व्यवस्थित लक्षात असतील किंवा त्याच्या व्याख्या पाठ असतील तर हे आपल्याला लगेच लक्षात येतात. रुद्र म्हणाला, बघा पहिला पर्याय बघू बरोबर आहे का नाही. रुद्र म्हणाला, बरं दुहेरी तोंडचं बोलणं असेल तर त्या ठिकाणी काय करतो आपण, रुद्र म्हणाला स्वल्पविराम आणि दुहेरी तोंडचं बोलणं असल्यामुळे काय करतो, दुहेरी अवतरण चिन्ह देतो. म्हणजे अवतरणातील चिन्ह वाक्य आणि अवतरणाबाहेरचं वाक्य वेगळं दाखवण्यासाठी इथं स्वल्पविराम असणं गरजेचं आहे. दुहेरी तोंडचं बोलणं असल्यामुळे इथं दुहेरी अवतरण चिन्ह असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सर मी आत येऊ का, सर मी आत येऊ का, उद्गार चिन्हाचा इथं संबंध अजिबात नाही, कारण ही कोणत्याही प्रकारची भावना प्रकट करत नाही. त्यामुळं पहिलं वाक्य हे योग्य नाही. ह्या ठिकाणी कोणतं चिन्ह पाहिजे होतं, मग उद्गाराच्या प्रश्नचिन्ह असणं गरजेचं होतं. ओके. आरितच्या किती सुंदर चित्र रंगवलेस तू. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर केवळ प्रयोगी जर अवयव बघितलं, आपल्या मनातल्या भावना जर दाटून आल्या तर त्या ठिकाणी आपण कोणते चिन्ह वापरतो, उद्गारवाचक चिन्ह वापरतो. हे आपण पाहिलेलं आहे. बघा ह्या ठिकाणी आरितच्या हे उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे. किती सुंदर चित्र रंगवलेस तू. सुंदर हे काय, समजा एखाद्या व्यक्तीने सांगितलं खूप छान अक्षर काढलंस, सुंदर अक्षर काढलंस, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या भावना प्रकट केलेल्या आहेत. मग ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या भावना, सुंदर म्हणजे त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, स्वतःच्या भावना प्रकट केलेल्या आहेत. मग ह्या ठिकाणी कोणते चिन्ह अपेक्षित होतं, उद्गारवाचक चिन्ह अपेक्षित होतं. बरोबर आहे. त्या ठिकाणी नाही, म्हणजे हेही उत्तर काय असेल, चुकीचं असेल. बघा तिसरा पर्याय शाळेतील विद्यार्थी भांडार, इथं बरोबर आहे. प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ह्या ठिकाणी स्वल्पविराम हे चिन्ह द्यायचे राहिलेले आहेत. वाचनालय, ह्या सुविधा सुसज्ज आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी स्वल्पविराम ह्या चिन्हाचा वापर केलेला नाही. त्यामुळे हे सुद्धा उत्तर कसं आहे, चुकीचं आहे. बघा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दुहेरी तोंडचं बोलणं असेल तर अवतरणातील वाक्य आणि अवतरणाबाहेरचं वाक्य वेगळं दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, स्वल्पविरामचा वापर करतो. बरोबर आहे. आणि दुहेरी अवतरण चिन्ह काय असणार आहे, दुहेरी तोंडचं बोलणं असणार आहे. त्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह येणार आहे. साहेब म्हणाले, ह्या नोट्यातले 80 रुपयेच माझे आहेत. पण काय आहे, पण परंतु हे काय आहे, उभयनिळी अव्यय आहे. पण आणि परंतु ह्या उभयनिळी अव्ययानंतर काय वापरतो आपण, अर्धविराम चिन्ह वापरतो. तेही योग्य आहे. बाकी 20 रुपयाचं काय, काय हे काय आहे, प्रश्नार्थ काय आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. म्हणजे योग्य विरामचिन्हाचा वापर करून लिहिलेलं वाक्य कोणतं आहे, 4 नंबरचं आहे. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. बघा, सर्वांनी समाजात सहकार्याची भावना ठेवावी. आपण एखादं सामाजिक कार्य करतो. बरोबर आहे. सामाजिक कार्य करत असताना आपली इच्छा असते की बाबा ह्या समाजासाठी आपण काहीतरी करावं. बरोबर आहे. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज्ञावरती वाक्यात नाही, तर आज्ञा दिलेली नाही, काळाचा बोध होत नाही. ओके. संकेतार्थी वाक्य, जर तरनी झालेली वाक्य ही संकेतार्थी वाक्य असतात, मिश्र वाक्य असतात. संकेतार्थीचा संबंध येत नाही. विद्यार्थी, इच्छा, या ठिकाणी काय केलेले आहे, सर्वांनी समाजात सहकार्याची भावना ठेवावी. ही काय आहे, माझी इच्छा आहे. म्हणजे इथं विद्यार्थी हा पर्याय येईल. ओके. पुढचा बघा. त्यांचे बोलणे मधासारखे गोड असते, ह्या वाक्यात आलेला अलंकार कोणता. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 4 पर्याय दिलेले आहेत. उपमा, यमक, उत्प्रेक्षा, अनुप्रास. बघा, उपमा अलंकार, त्याचे बोलणे मधासारखे, सारखे हे काय, साधर्म्यदर्शक शब्द आहे. म्हणजे समानता दाखवणारा शब्द आहे. दोन्ही गोष्टी कशा आहेत, समानच आहेत. सम, समान, सारखे, तुल्य, ह्यासारखे शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. कोणता अलंकार होतो, उपमा अलंकार होतो. हे मग जोडणारे शब्द इथं नाहीत. बरोबर आहे. त्यानंतर उत्प्रेक्षा नाही, अनुप्रास
एखाद्या शब्दाचा एखाद्या अक्षरांचा त्या ठिकाणी रिपिटेशन नाही, म्हणजे पुनरावृत्ती त्याची नाही, त्यामुळे अनुप्रास हा अलंकार होत नाही, उत्प्रेक्षा हा अलंकार होत नाही, यमक जुळणारे शब्द नाहीत, त्यामुळे यमक सुद्धा होत नाही. सम समानसारखे हे साधर्म्यदर्शक शब्द दर्शवणारे शब्द इथं सारखे आलेला आहे. त्याचे बोलणे मधासारखे कोण आहे? कोणाचं बोलणं? तेच कशासारखं आहे? मधासारखं गोड आहे. त्यामुळं सम समानसारखे या ठिकाणी काय होतो? उपमा अलंकार होतो. बघा पुढचा प्रश्न 20 मालिनी. आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपसाठी 3 प्रकार बघितले, वृत्ताचे 3 प्रकार बघितले. त्यातला पहिला आहे भुजंग प्रयात, दुसरा आहे मालिनी, तिसरा आहे वसंत तिलका. वसंत तिलका. भुजंग पर्यात हा पहिला प्रकार आपण बघितला होता. 4 चरण असतात. हे एक अक्षरगण वृत्त आहे. हे ह्या 3लाच नाही तर 11 प्रकारचे जे वृत्त आहेत त्या 11ही वृत्तांना हे कॉमन आहे. कोणते कोणते नेम कॉमन आहेत? बघा, हे एक अक्षरगण वृत्त आहे, बरोबर आहे. दुसरं हे एक काय आहे? ह्या कवितेत किंवा ह्या चरणामध्ये 4, ह्या कवितेच्या म्हणजे भुजंग पर्यातमध्ये काय असतात? 4 चरण असतात, किंवा कोणत्याही जर आपण बघितलं तर 4 चरण असतात. त्यानंतर भुजंग पर्यातचं काय लक्षण आहे? 6व्या अक्षरावर येते असते. एकूण 4 चरण असतात. येती 8व्या अक्षरावर असते. प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. 12 अक्षरे कशाची असतात? भुजंग पर्यायाची, बरोबर आहे. मालिनी ह्या वृत्ताचे पुढीलपैकी कोणते लक्षण नाही म्हटले? बघा, येते 8व्या अक्षरावर असते. मालिनी आणि वसंत तिलकाची येते 8व्या अक्षरावर असते. भुजंग पर्यायाचे 6व्या अक्षरावर असते. म्हणजे हा पर्याय पहिला बरोबर आहे. प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. मालिनीमध्ये किती असतात? 15 अक्षरे असतात. आणि वसंत तिलकामध्ये किती असतात? 14 अक्षर असतात. म्हणजे प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. हे लक्षण कसं आहे? त्याचं खोटं आहे. एकूण 4 चरण असतात. न न म ये असे त्याचे गण पडतात. हा एक पर्याय चौथा पण बरोबर आहे. जर तुम्ही एरत न भज सममध्ये बघितलं आणि एखादं उदाहरण घेऊन जर बघितलं तर आपल्याला न न म ये अशा प्रकारचे त्याचे गण पाडलेले आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? मग 2 नंबर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 21वा. उभे धागे आडवे धागे ह्या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? ग. दि. माडगूळकर हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत. हा पाठांतराचा भाग आहे. पाठांतर योग्य असेल तर हा प्रश्न आपल्याला काय अडचण नाही. आता 22वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी आकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? कोणता प्रयोग विचारला आपल्याला? आकर्मक कर्तरी प्रयोग. आता आकर्मक कर्तरी प्रयोगाचा पहिला नियम काय आहे? कर्म नसणं गरजेचं आहे. त्यामध्ये कर्म अजिबात आलं नाही पाहिजे. दुसरा नियम काय आहे? कर्तरी प्रयोगात कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नसतो. म्हणजे कर्ता कसा असतो? प्रथमेत असतो. आणि जर कर्म असेल तर ते प्रथमेत किंवा कोणत्याही विभक्तीत असू शकतो. ओके, कोणत्याही विभक्तीत असू शकतो. मग आपल्याला अशा प्रकारचे वाक्य ओळखायचे आहेत ह्या दिलेल्या वाक्यातून. बघा, आणि प्रयोग ओळखताना सगळ्यात पहिला नियम, महत्त्वाचा नियम म्हणजे वाक्यातलं कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे. जर वाक्यातलं क्रियापद ओळखलं आणि त्याला कोण आणि कायने प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये कोण कायने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कर्ता आणि कर्म भेटणार आहे. हे कर्ता आणि कर्म भेटल्यानंतर त्याला प्रत्यय आहे का नाही, का प्रथम विभक्तीत आहे, हे आपण पाहू. बघा, मनूचा आवाज सर्वदूर पसरला. पसरणारा कोण? धातूला नारा प्रत्यय विचारला. नारा. प्रसारणारा कोण? आवाज. आवाज कसा आहे? प्रथमेत आहे.
पसरणारा काय आवाजच, त्यामुळे हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असणार आहे. ओके. दुसरं वाक्य बघा, प्रणाली सुंदर चित्र रेखाटते. बर, रेखाटणारी कोण कोण आहे रेखाटणारी? प्रणाली. बर, काय रेखाटते? चित्र, सुंदर चित्र रेखाटते. म्हणजे हा पर्याय नाही, कारण हे वाक्य सकर्मक आहे. मयंकला गुरुजींनी शाबासकी दिली. बर, कुणी दिली? कुणी दिली? गुरुजींनी. प्रत्यय आहे कर्त्याला, त्यामुळे हा पर्याय सुद्धा येत नाही. ओके. चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटते. बर, कोणाला पालवी फुटते? चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटते. फुटणारी कोण? पालवी. फुटणारी काय? पालवीच. ओके, म्हणजे हा पर्याय एक येतो, म्हणजे आकर्मक कर्तरी प्रयोग. हे दोन वाक्य, पहिला आणि चौथा पर्याय येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा. प्रश्न 23 आणि 25 साठी प्रश्न आहे. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडा. बघा, आधी प्रश्न पाहू आपण. पारावर बसलेल्या गावकऱ्यांच्या गप्पांचा विषय कोणता? कोणता? बघा, यात्रेतील हिशोबाचा, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा, गावातील न्यायनिवाड्याचा, यात्रेत झालेल्या कुस्त्यांचा. हा प्रश्न पहिल्यांदा पाहू. उतारा संवाद हा वाचावा लागेल आपल्याला. पाटील पारावर बसून गप्पा कशाच्या मारताय? रघु, कालच्या यात्रेतल्या कुस्त्यांची चर्चा. कशी चर्चा आहे? कुस्त्यांची चर्चा आहे. ह्या पर्याय बघा, यात्रेत झालेल्या कुस्त्यांचा, त्या ठिकाणी पारावर काय झालेला आहे? चर्चेचा विषय आहे. ओके. पुढचा बघा, पैलवानांची संख्या रोडवण्याचे म्हणजे कमी होण्याचे, रोडवण्याचे म्हणजे काय? कमी होण्याचे कोणते कारण? कोणते कारण संवादात दिलेलं आहे किंवा आलेलं आहे? कुस्ती खेळाबद्दल उदासीनता, प्रशिक्षकांची कमतरता, आर्थिक चणचण आणि प्रसिद्धीची वानवा. ह्यातलं कोणते आपल्याला संवाद वाचल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येणार आहेत. बघा, पाटील पारावर बसून गप्पा कशाच्या मारताय? रघु, कालच्या यात्रेतल्या कुस्त्यांची चर्चा. दुसरं काय? अहो, मग कोणी पटकावली मानाची गदा? आमच्याच गावच्या सत्यजितने. दुसऱ्याच मिनिटाला प्रतिस्पर्धी मल्हास चित केले. पाटील, अलीकडे गावोगावी पैलवानांची संख्या कमी झाली आहे. बर, संख्या कमी होण्याचं, रोडवण्याचं काय कारण आहे? हे खाली दिलं असणार आहे 100%. अरे रघु, पैलवान तयार करणं तरी सोपं आहे का? ते काय खर्चाचं काम आहे होय? खर्च, आर्थिक गोष्टी इथं महत्वाच्या आहे, पैसा महत्वाचा आहे. सरपंच, आपल्या गावात कुस्तीसाठी मोठा हौद तयार करा. अहो मधुकरराव, त्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तींनी निधी द्यायला हवा. निधी म्हणजेच काय? आर्थिक मदत, पैसा द्यायला हवा. सरपंच, चांगल्या कामाला उशीर कशाला? हे घ्या माझे 25,000. म्हणजे ह्या ठिकाणी काय येणार आहे? उत्तर काय येणार आहे? पैलवानाची संख्या रोडवण्याचे काय असणार आहे? आर्थिक चणचण. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे बघा, वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात? आता हा जो काही संवाद आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष किती व्यक्ती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, पाटील पारावर बसून गप्पा कशाच्या मारताय? रघु 1, कालच्या यात्रेतल्या कुस्त्यांची चर्चा. दुसरं काय? पाटील 2, अहो मग कोणी पटकावली मानाची गदा? आमच्याच गावच्या सत्यजितने. हा येत नाही. दुसऱ्याच मिनिटालाच प्रतिस्पर्धी मल्हास चित केले. पाटील, अलीकडे गावोगावी पैलवानांची संख्या कमी झाली आहे. सरपंच, आपल्या गावात कुस्त्यासाठी, सरपंच इथे एक जण आला, बरोबर आहे. आपल्या गावात कुस्त्यांसाठी मोठा हौद तयार करा. अहो मधुकरराव, त्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तींनी निधी द्यायला हवा. सरपंच, चांगल्या कामाला उशीर कशाला? हे मधुकरराव, बरोबर आहे का? हे घ्या माझे 25,000. चला तर मग लागू कामाला, जमूया निधी. शुभ कार्याला उशीर कशाला? सरपंचांनी असं म्हटल्यावर सारी मंडळी उठली. ओके. किती? 1, 2, सरपंच आणि मधुकरराव 4. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके. चला, मराठी या विषयातील सर्व प्रश्नांचे अतिशय सखोल आणि सुंदर स्पष्टीकरण आपल्याला गोडसे सरांनी दिलेले आहेत. आता आपण गणिताचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा, x, y आणि z ची किमती दिलेली आहेत आणि एक समीकरण दिलेलं आहे, त्याची किंमत काढायची. चला राजा, समीकरण काय दिलं? 5x - 3y अधिक 9z. 5x - 3y अधिक 9z. ओके. चला, x ची किंमत -3,
5 गुणिले वजा 3 वजा 3 गुणिले वायची किंमत काय दिली 4 आणि झेडची किंमत 2/3. ठीक आहे, चला सॉल्व करूया. 5 त्रिक 15 वजा चिन्ह येईल राजांनो, वजा 4 त्रिक 12 अधिक 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 वजा वजा चिन्ह समान असल्यामुळे बेरीज होईल. 12 आणि 15ची बेरीज किती रे बाळांनो 27 वजा चिन्ह येईल अधिक 6 चिन्ह भिन्न असल्यामुळे वजा बाकी करा 21 मोठ्या संख्येचं चिन्ह द्या वजा 21 हे उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक बोला, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. चला पुढं. एक बैलजोडी 2,72,000 रुपयास खरेदी केली, त्या व्यवहारात शेकडा 2 दराने दलाली द्यावी लागली. बरं ठीक आहे, चला शेकडा 2 दलाली दिली राजांनो, शेकडा 2 दलाली दिली 2,72,000 वरती. हे पुसतोय दलाली 2,72,000 वरती किती टक्के दिले 2%. 0 कट. हां चला बोला. 2 2 4 2 7 14 1 2 4 1 5 एवढी दलाली दिली. पुढे चला. त्या व्यवहारात शेकडा 2 दराने दलाली द्यावी लागली. बैलजोडी घरी आणण्यासाठी 9,250 भाडं दिलंय आणि एकूण खरेदी किती भाडं दिलं 9,250 9,250 ही भाडं दिलं राजांनो. आणि बैलजोडी 2,72,000 2,72,000. चला एकूण किती झालं 2,86,600 2,86,690 पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल बाळांनो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे. पतंगाच्या गुणधर्मानुसार योग्य विधानाचा पर्याय निवडा. सम्मुख कोणांची एक जोडी एकरूप असते का असते. चला कर्ण परस्परांचे लंब असतात. ओके थोडं थांबा. दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. परस्परांचे लंब असतात राजांनो, पण दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात असं होणार नाही. परस्परांना म्हणजे दोन्ही कर्णांना एकमेकांना दुभागणे. पण याच्यामध्ये पतंगात काय होतं एक कर्ण दुसऱ्या कर्णाला दुभागतो. ठीक आहे, म्हणून हे विधान काय होईल चुकीचं होईल. म्हणजे अ आणि ब योग्य होईल. अ आणि ब योग्य कुठे दिलं राजांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलं बघा. पुढचा प्रश्न. 1,500 रुपये शेकडा दराने घेतलेली मोसंबी 216 रुपये डझन या दराने विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती झाला. बाळांनो 1,500 रुपये शेकडा घेतली म्हणजे 1,500 रुपयांना 100 घेतली म्हणजे एक किती रुपयाला घेतली असेल. म्हणजे एका मोसंबीची किंमत किती 15 रुपये. किती 15 रुपये. पुढे 216 रुपये डझन या दराने विकली म्हणजे 216 भागिले 12 12 1 12 किती राहिलं रे 9 12 8 96 म्हणजे विकलं कितीला एक मोसंबी कितीला विकली 18 रुपयाला. म्हणजे नफा झाला बाळांनो किती 3 रुपये. शेकडा काढायचा आपल्याला. काय करायचा शेकडा नफ्याचं सूत्र काय नफा भागिले खरेदी किती 15 गुणिले 100 3 5 15 5 2 10 20 किती 20% नफा झाला. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढे. एका डब्यात 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाचे समान नाणी आहेत. त्याची एकूण किंमत 805 रुपये. समान नाणी म्हटलं की 5 10 आणि 20 किती झालं बघा 35 x बरोबर 805 x बरोबर 805 भागिले 35. बोला किती झालं 5 7 5 1 5 5 1 30 5 1 5 7 2 14 2 राहिलं 7 3 21 म्हणजे x ची किंमत एक पट आलं 23. त्यांनी काय विचारलं 10 रुपये 20 रुपयाच्या नाण्यांची किती रक्कम तयार होईल. 10 रुपयाची 23 नाणी म्हणजे किती 230. 20 रुपयाची 23 नाणी किती रे बाळांनो 23 दोन्ही 46 490 किती 1 मिनिट 4 आणि 2 6 690. पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढं. आता याच्यामध्ये बघा थोडंसं विचार केला आणि तुमची जर सूत्रपाठ असतील तर काहीच अडचण येणार नाही. काय म्हटलं बाळांनो 2m अधिक 1 2m वजा 1 आपल्याकडे सूत्र आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b. मग a अधिक b a वजा b याच्यासाठी आपण काय लिहिणार आहे a वर्ग वजा
बी वर्ग. याच्यासाठी असं लिहिणार आहे. याचा अर्थ काय होईल? 4m वर्ग वजा 1 असा होईल का? होईल. आणि पुढे राहिला 4m वर्ग अधिक 1. पुन्हा तेच सूत्र पुन्हा तेच सूत्र a वर्ग किंवा मग याला असं लिहा 2m त्याचा काय किंवा हा a वजा b a अधिक b असं लिहा चालेल, काय अडचण नाही. म्हणजे याचा अर्थ काय? a वर्ग वजा b वर्ग. a वर्ग म्हणजे काय? 4m चा वर्ग त्याचा वर्ग a वर्ग आणि 1 चा वर्ग a वर्ग. 4 चा वर्ग 16 m चा चौथा वजा 1. 16m चा चौथा वजा 1 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. 80 किलोग्रॅम मिश्रणात बर खव्याचं प्रमाण आहे 3:7. मिश्रणात किती साखर वाढवली तर प्रमाण 1:2 होईल? सिंपल आहे. साखर 3 भाग आहे आणि खवा 7 भाग आहे. 3 आणि 7 किती भाग झाले बाळांनो? 80 किलो. 3 आणि 7 10 भाग झाले. म्हणजे एक भाग कितीचा? 8चा. एक भाग कितीचा? 8चा. मग साखर किती? साखर किती? 8 त्रिक 24. खावा किती? 7 8 56. प्रश्न खूप सोपा आहे. मिश्रणात किती साखर वाढवली तर 1:2 होईल? 24 मध्ये किती मिळवल्यानंतर 1:2 होईल? 56 आहे. 24 अधिक 4 किती? 28. 28 दोन्ही 56. 1:2 होण्यासाठी 24 मध्ये किती वाढवावं लागेल? 4. किती वाढवावं लागेल? 4 किलो वाढवावे लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढे चला. 81 x चा वर्ग अधिक 169 y चा वर्ग. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय सांगितलं त्यांनी? कोणते पद मिळवावे म्हणजे पूर्ण वर्ग राशी होईल. आपण शिकलोय हे पहिलं पद आहे 81 कितीचा वर्ग? 9चा. म्हणून मी असं लिहिलं मी. 169 कितीचा वर्ग? 13चा. कितीचा? 13. 13 छेद y कंसाचा वर्ग असं लिहितो. आता याच्यामधलं पद काय असतं? अधिक किंवा वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. 2 गुणिले पहिलं पद 9x दुसरं पद 13 छेद y. ठीक आहे. 9 दोन्ही 18 गुणिले 13 गुणिले x छेद y. 13 गुणिले 18 13 8 104 हा चलेगा 13 के 10 23. 234 x छेद y. 234 x छेद y. धन आणि ऋण असे 2 उत्तर मिळतील. पर्याय क्रमांक 3 4. ठीक आहे, बरोबर आहे. चला पुढं. परिमाणांच्या रूपांतरित चुकीची जोडी. काय विचारलं आपल्याला? चुकीची जोडी. हा चार्ट सगळ्यांचा पाठ असेल अशी अपेक्षा करू आणि हा प्रश्न सोडवू. बघू आता. चार्ट काय सांगतो आपल्याला? किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटे मिली. चला डन. 0.75 किलो. किलोमीटरचं डेसिमीटर मध्ये करायचं. किलोमीटरचं डेसिमीटर मध्ये किती घरं पुढे जायचं? 1 2 3 4. 4 घरं पुढे जायचं. किती दिलंय? 0.75. 4 घरं जर पुढे गेलो तर 1 2 3 4 म्हणजे 7,500 येणार. किती येणार? 7,500. दिलंय का बाळांनो? नाही. चुकीची जोडी ओळखा म्हटलंय. म्हणजे चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे आपल्याला फसायचं नाही. आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायच्या. त्यातलं पहिलं चुकीचंच आहे म्हणून ते उत्तर येणार आहे आपलं. पुढे चला. 2 हेक्टो 2000 डेसी. हेक्टो कुठं आहे? इथं. डेसी कुठं आहे? इथं. 1 2 3 3 घरं पुढे 1 2 3 2000 डेसी येईल का? येईल. म्हणजे हे कसं आहे रे? बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर येणार नाही म्हणून ह्या पर्यायाला कॅन्सल करून टाकायचं. पुढे चला. 9 डेसी 90 मिली. डेसी कुठं आहे? इथं आहे. मिलीकडे जाताना 1 2 घरं पुढे जावं लागणार म्हणजे 900 येणार होतं. 90 दिलंय म्हणून हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्यासाठी हे बरोबर उत्तर आहे. पुढं 500 डेका 50 हेक्टो. डेका कुठं आहे? इथं आहे. 500 50 हेक्टो. 1 घर मागे यायचं 50. बघा म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला चालणार नाही. आपल्याला चुकीचेच पाहिजे होते म्हणून याला कॅन्सल केला. पर्याय 1 आणि 3 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. पुढील पैकी असत्य विधान कोणते? एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा एक संपाती असतात. करेक्ट. हे कसं आहे? सत्य आहे. आपल्याला काय पाहिजे? असत्य. काय पाहिजे? असत्य. विरुद्ध किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो. आरंभ बिंदू सामायिक असतो. म्हणजे हे सत्य आहे. हे सत्य आहे.
एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते, असं होईल का? नाही, एक रेषेत 3 बिंदू लागतील, म्हणजे हे असत्य आहे. पुढं एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषांचा छेदनबिंदू एक व एकच असतो, हे सत्य आहे. आपल्याला काय पाहिजे? असत्य. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहे. बरोबर आहे. चला पुढे जाऊया. आता याच्यामध्ये बघा आपल्याला सोडवावं लागणार आहे. काय काय दिलंय? 3x - 6 छेद 2 कंसात x - 3 बरोबर 12/7. एक काम करा, 7 इकडे गुणून घ्या. 7 त्रिक 21x वजा 6 7 42 बरोबर 12. 12 दोन्ही 24. 24 गुणिले x 24x वजा 24 त्रिक 72. 72 घ्या. 21x हे 24x, हे 21x तिकडे गेलं, 24x मधून वजा करा. काय येणार बाळांनो? 3x. हे 72 वजा इकडे आल्यानंतर काय होईल? अधिक 72. हे 72 अधिक झालं, हे 42. बोला 0 3 30. म्हणजे x बरोबर किती? 10. x बरोबर किती? 10. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढे चला. सोळाचा वर्ग 16 गुणिले 16. 6चा वर्ग 6 गुणिले 6. 36चा वर्गमूळ डायरेक्ट 6 लिहितो. 4चा चौथा म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 4 वेळा करा. पुढं 6च्या 12वा घात. बघा याला कसं लिहिणार आपण? 6चा 12वा आणि त्याचं तिसरं मूळ आहे. म्हणजे काय? घाताचा घात घाताचा गुणाकार. जर या पद्धतीने केलं तर 3 चौक 12 म्हणजे 6चा चौथा घात येणार आहे. 6चा 1 2 3 4 हे 3 कॅन्सल. 4 चौक 16 16 4 चौक 16 16. काय राहिलं बाळांनो? 1/6 राहिलं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता पुढं या 6ला छेदात अंशात घेऊन गेलं की त्याचा घात काय होतो? ऋण होतो. म्हणजे काय? 6चा 6⁻⁻1. बरं काय असेल ते? पुढे चला. पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे उत्तर येईल. पुढे चला. एका आयताची लांबी 24 आहे, रुंदी 10 आहे. हा आयत एका कर्णावर कापला. बर, तर तयार होणाऱ्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? सिंपल आहे. लांबी 24 आहे, रुंदी 10 आहे. मला सांग 10 24 मग कर्ण काय येईल रे? कर्ण काय येईल? 24चा वर्ग 576 अधिक 100 किती? 676. कितीचा वर्ग आहे? 26चा. म्हणजे कर्ण किती? 26. परिमिती म्हणजे सगळ्याची बेरीज 24 अधिक 10 अधिक 26. बोला 4 5 6 60 येणार. त्या त्रिकोणाची परिमिती किती येणार आहे? 60 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे चला. सोबतच्या आकृतीत रेषा RL, समांतर रेषा PM, समांतर रेषा ON 3 समांतर दिल्या. बरं पुढे चला. RLM 129. बर RLM 129. MNT 43. बर तर LMN काढायचं आपल्याला. LMN सिंपल आहे बाळा. 2 समांतर रेषा त्यांची छेदिका युतक्रम कोण एकरूप असतात. हा 43 असेल तर हा सुद्धा 43 असणार. हा 29 आहे. बघा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. हा 129 आहे. तर रेषीय जोडीतील कोणानुसार काय होणार? 180 वजा करा. किती जाईल? 29 मधला 1 30 आणि वरचे 50 किती? 51. हा 51 आला. किती? 51. तर याचा युतक्रम हा कोण? म्हणजे हा सुद्धा किती असणार? 51. आणि आपल्याला विचारलंय LMN 51 आणि 43 यांची बेरीज करा. 94 येईल. संपला विषय. पर्याय क्रमांक 2. पुढे चला. सागर व कांचन यांच्याकडील रक्कम 3/5 या प्रमाणात आहेत. सागरला 30 रुपये मिळाले व कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले. तर त्याच्याकडील रक्कम 6/7 या प्रमाणात होते. तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती? 3/5 या प्रमाणात आहे म्हटलंय. सागरला 30 रुपये मिळाले. सागरला 30 रुपये मिळाले. जर 3 पट असेल, सागरची रक्कम 3 पट आहे, कांचनची 5 पट आहे. जर 3 पट रक्कम असं म्हटलं तर 3 पटला आपण 3x म्हणून 30 रुपये मिळाले. म्हणजे 3x अधिक 30 पकडू. पुढं कांचन 5 पट आहे. ठीक आहे. कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले. म्हणजे 5 पटीतून 25 रुपये गेले. बरं जाऊ द्या. पुढं तर त्यांच्याकडे रक्कम 6/7 आहे. ओके. ह्याचा गुणोत्तर पुन्हा 6/7 होईल. ठीक आहे. पुढे चला. या प्रमाणात होते. तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती? बरं चला करूया. 7 त्रिक 21x 7 त्रिक 21 म्हणजे 210
बरं 6×5 30x वजा 25 सख्ख 150, बरोबर आहे. हां चला आता काय करायचं, हे 210 आहे, हे 150 आहे का, इकडे आल्यानंतर अधिक होईल. हे 30x आहे, हे वजा 21x होईल. हां 200 आणि 300 आणि वरचे 60 किती होईल 360. हे 30 मधनं 21 गेले किती रे 9. परत 9 चौक 36 वरचा 0 म्हणजे किती, x बरोबर किती 40. त्यांनी काय विचारलं, सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती. सागरकडे 3 पट होती, 1 पट जर 40 असेल तर 4 त्रिक 120 झाली आणि 5 पट म्हणजे 5 चौक 320 रुपये होते सुरुवातीला. सिंपल आहे, समजलंय. चला पुढे पर्याय क्रमांक 1. एका समभुज त्रिकोणाच्या बाजू 14 सेमी तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता सिंपल आहे, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोण सांगते मला. चला वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, बाजू किती दिली 14 म्हणून 14 गुणिले 14 करा. बरं वर्गमुळात 3, बरं त्यांनी दिलंय का काय, ठीक आहे. वर्गमुळात 3 जसं आहे तसं ठेवायचं आहे. हां 2 2 4 2 7 14 2 7 14 7 7 49 वर्गमुळात 3 कुठे आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, सेम आहे बरोबर आहे. चला वृत्तचिते आकाराच्या धातूच्या ठोकळ्याची त्रिज्या 7 आहे. बरं उंची 10 आहे. ठीक आहे, हा ठोकळा पूर्ण वितळला. बरं 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या व 0.2 सेमी जाडीच्या जास्तीत जास्त किती चकत्या, घनफळ भागिले घनफळ. चला वृत्तचितीचं घनफळ पाय आर वर्ग h 5.5 सेंटीमीटर जाडीच्या जास्तीत चकत्या सुद्धा वृत्तचिती आकाराच्याच असणार. पाय याचा आर वेगळा धरा, याचा आर वेगळा धरा, याची उंची वेगळी आहे. ठीक आहे, पायला पाय कॅन्सल होईल बाळांनो. आर वरचा बोला 7 गुणिले 7 गुणिले 10 आणि खाली आता हे सेम आहे, हे सेम आहे, हे सेम आहे, हे सेम आहे. बरं ओके. बरं 3.5 गुणिले 3.5 आणि उंची किती आहे, जाडी म्हणजे त्याची उंची पकडायला लागेल 0.2. चला 3.5 दोन्ही 7 3.5 दोन्ही 7. बरं जर आपल्याला पॉईंट घालवायचा असेल तर 1 0 द्यावा लागेल. म्हणजे वर काय येईल 2 दोन्ही 4 गुणिले 100, खाली काय येईल 2 2 दोन्ही म्हणजे काय आलं 200 चकते तयार होतील बाळांनो. पर्याय क्रमांक 1. पुढे चला, या राशीत कोणती राशी मिळवल्यास बेरीज एवढी येईल. बरं सिंपल आहे. समजा एका संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यावर उत्तर येईल तर काय करतोय आपण, ही संख्या इकडे आणून वजाबाकी करतोय. काय करतोय वजाबाकी करतोय, म्हणजे याच्यातून ही वजा करायचं आहे. बरोबर आहे. आता वजाबाकी करताना काय होईल, कंसाच्या बाहेर वजा असेल तर कंसातले सगळ्या पदांची चिन्ह बदलतील. आपण डायरेक्ट करायचा प्रयत्न करू. 4x चा घन वजा 5x चा वर्ग अधिक 8x वजा 10 वजा 4x चा घन चिन्ह बदला 12x चा वर्ग अधिक x अधिक 3. चला सारखी कुठे आहेत, अधिक 4x चा घन वजा 4x चा घन कॅन्सल करून टाका. 5x वर्ग आणि 12x वर्ग चिन्ह भिन्न आहेत म्हणजे काय करायचं वजाबाकी. 7x चा वर्ग मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ओके ठीक आहे. पुढे चला 8x अधिक 1x 9x वजा 10 अधिक 3 वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. काय 7x चा वर्ग अधिक 9x वजा 7 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे चला पुढं. ठीक. हवा भरलेल्या गोलाकार फुग्याची त्रिज्या 21 तर त्या फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा मावेल. सिंपल आहे. आतलं घनफळ काढावं लागेल आपल्याला. कशाचा फुगा कोणत्या आकाराचा असतो, गोलाकार. गोलाचं घनफळ काय आहे बोला. गोलाकार फुगा आहे म्हणजे गोलाचं घनफळ काढायचं आहे. गोलाच्या घनफळाचं सूत्र काय 4/3 पाय आर चा घन 4/3. पायची किंमत काय दिली का 3.14 नाही दिली. ठीक आहे, आपण काय टाकायची 22/7. आर किती दिला 21. 21 चा काय घन म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21 7 त्रिक 3 अशी 3 कॅन्सल 22 चोक
88 21चा वर्ग बोला 441 441 गुणिले 88 8 1 8 8 चौक 32 8 चौक 32 आणि 3 35 5 3 8 आणि 2 10 7 8 3 8 5 आणि 3 8 38,808 38,808 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. इथं सेम आहे, पर्यायात घन सेम आहे, बरोबर आहे. ठीक आहे, पुढे चला. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास 35 सेंटीमीटर आहे. अर्धवर्तुळाचा व्यास 35 आहे. बरं, पुढे चला. लेंथ एलियम 28 बर. तर संपूर्ण आकृतीची परिमिती काढा. आता व्यास किती दिला बाळांनो? 35 दिला. किती दिला? 35. पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे 28 आहे, हे 35 आहे, तर हे किती येईल? बोला. 35चा वर्ग 1225 वजा 28चा वर्ग 784. 1 12 8 4 441. कोणाचा आहे? 21चा. म्हणजे इथं किती येईल? 21 येईल. आता आपल्याला काय करावं लागेल? अर्धवर्तुळाची परिमिती. सूत्र काय अर्धवर्तुळाच्या परिमितीचं? बोला. पाय आर वर्ग पाय आर प्लस 2r असं काय आहे? परिमिती काय येते त्याची? बर. 2 पाय आर भागिले 2 केलं अधिक त्याच्यामध्ये 2 त्रिज्या मिळवल्या, तर पाय आर भागिले 2r ही त्याची परिमिती झाली. बर, ठीक आहे. पाय आर आर किती येईल? 35 च्या निम्मा. बोला. 17.5. ठीक आहे. पाय आर अधिक 2r 22/7 गुणिले आर किती आला आपला? 17.5 किंवा 35/2 असेल या, अधिक 2 गुणिले आर किती आहे? 35/2. 2 ला 2 कॅन्सल. 11 7 5 35. वरती काय काय राहिलं? 11 5 55. 55 अधिक इकडचा 35 किती झालं? 6 3 9 90. ठीक आहे. मग आता काय काय राहिलं? हे 90, हे 28 आणि हे 21. 90 अधिक 28 अधिक 21 139 सेंटीमीटर येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. ठीक आहे. सॉरी विद्यार्थ्यांनो, इथं माझ्याकडनं चूक झाली. आपल्याकडं इथं 2r घ्यायचंच नाही आहे. ठीक आहे, 2r घ्यायचंच नाही. आपण काय केलं? पाय आर अधिक 2r घेतलं होतं. कशासाठी? अर्धवर्तुळासाठी. बरोबर आहे. त्याच्यातला हा 2r घ्यायचंच नाही, फक्त कर्वच काढायचा होता. बरोबर आहे, हा कर्व. ठीक आहे. तर पाय आर फक्त काढायचा आहे, म्हणजे 22/7 गुणिले आर किती आहे रे बाळांनो? 35/2 असं करू आपण. 35च्या निम्मी त्रिज्या हे 11 आणि 35 किती आलं? 55. किती आलं? हे 55. हा कर्व फक्त परिमितीमध्ये पकडायचा आहे, हा पकडायचा नाही. माझ्याकडनं चुकून मगाशी ते मी पकडलं. ठीक आहे. हे 28 आणि हे 21. करा बेरीज. 8 आणि 5 13 आणि 1 14. चला 1 6 7 8 9 10 104 येईल. सॉरी 104 हे उत्तर आपलं बरोबर असेल. पुढे चला. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास लेंथ PQ 42 दिला. बर. PS 14 दिला. PS OT आणि QR बरोबर आहे. PS OT आणि QR सारखं. हे 14 आहे, हे 14 आहे आणि हे सुद्धा 14 आहे. बर. तर पूर्ण आकृतीचे
क्षेत्रफळ काढा म्हटलंय. बरं, पूर्ण आकृती काय? एक तर वर्तुळ, अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काय? पाय आर वर्ग छेद 22/7 गुणिले आर चा वर्ग. आर किती आपला? 21 गुणिले 21 छेद 2. हे 11 आलं. 7 त्रिक 21, 11 त्रिक 33 गुणिले 21, 21 त्रिक 63, 6 21 त्रिक 63 आणि 6 बोला 69. हे झालं. आता पुढे चला. हे आयत आहे. हे 42 आणि 14. आयताचं क्षेत्रफळ काय येणार आहे? 42 गुणिले 14. 14 दोन्ही 28, 7 2, 14 चौक 56, 56 57 आणि 58. हे 588 आलं. आणि खालचा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाचं काय करावं लागणार? पाया गुणिले उंची 1/2 गुणिले पाया किती आहे? पाया किती? 42 आणि उंची किती? 14. 7 दोन्ही 14, 1 7 चौक 28 आणि 1 29. ह्यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 693, 588 आणि 200 बोला 94. 8 आणि 4 12 आणि 3 15 हात चला 1 10 18 27 का 8 8 आणि 5 13 14 15 1575 चौरस सेमी येणार टोटल. ठीक आहे. आता 47वा प्रश्न नाही बाळांनो. ठीक आहे. आपण एक काम करू. 47 क्वेश्चन पेपर द्या. एका पाण्याच्या टाकीची लांबी 5, रुंदी 3 व उंची 2 आहे. ही टाकी तिच्या क्षमतेच्या 3/4 भाग पाण्याने भरलेली आहे. उरलेली टाकी भरण्यासाठी 15 लिटर मापाच्या किती बादल्या? ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? लांबी रुंदी उंची मीटरमध्ये दिली, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू? त्या इष्टिकाची त्या आकाराच्या टाकीचं घनफळ काय येतं बाळांनो? एल गुणिले बी गुणिले एच. काय आलं? 5 3 2 5 त्रिक 15 दोन्ही 30 घन मीटर. एक काम करा, घन मीटरचं लिटर करा. 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर, म्हणजे 30,000 लिटर झालं. 30,000 लिटर झालं. त्याच्यातला 3/4 भरला. ठीक आहे. 4 7 28 2 4 5 20 आणि वरचे 2 0 3 0 0 3 0 0 3 5 15 1 7 21 आणि 1 22. 22,500 लिटर भरलेला आहे. ओके, म्हणजे किती राहिलाय? किती राहिला? 7,500 राहिला, बरोबर. 7,500 लिटर राहिला. त्यांनी काय म्हटलं माहिती का? 15 लिटर मापाच्या किती बादल्या पाणी टाकीत ओताव्या लागतील. म्हणजे याचा किती भाग करायचा? बघा 15 5 आणि वरचे 2 0 म्हणजे 500 बादल्या ओताव्या लागतील. पर्याय क्रमांक 3. बरं, लक्षात ठेवा. 47वा प्रश्न आहे ना, त्याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 येणार आहे. इथं प्रश्न नाही माझ्याकडं. पुढे चला. कबड्डीच्या 2 संघातील 22 खेळाडूंचे वजन किलोग्रॅम मध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून खेळाडूंच्या वजनाचे मध्यमान काढा. चला, मध्यमान काय करायचं आपल्याला? 22 खेळाडूंचं वजन आहे. बरं, 10 3 13 4 17 17 5 12. ओके आहेत. 35 गुणिले 3 बोला. 3 5 15 चला 1 3 3 9 1 10. 40 गुणिले 10 400. 45 दोन्ही 90 90 दोन्ही 180. बरं, 5 5 25 वर 1 0. किती झालं टोटल? हे 5 8 आणि 5 13 चला 1 2 4 9 6 7 8 9 935. किती? 935. 935 भागिले किती जण आहेत? 22. बरोबर आहे. किती आहेत? 22. बोला किती भाग जाईल? 11 दोन्ही 11 8 88. 5 11 5 55. 85 40चा निम्मा, सॉरी 80चा निम्मा 40 वरचे 2.5 42. कुठे? पर्याय क्रमांक 1. पुढे चला. चौरस PQRS ची परिमिती 112 सेमी असून बिंदू ABCD हे बाजूचे मध्यबिंदू आहेत. तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं. परिमिती किती दिली? 112. चौरस आहे
म्हणजे बाजू किती करायचे 4 दोन्ही 8, 3 राहिलं 4 8 म्हणजे प्रत्येक बाजू किती 28. पुढे चला बिंदू ए बी सी डी हे त्याचे मध्यबिंदू आहे. बरं मध्यबिंदू आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे 28 असेल तर हे किती बाळांनो 14. किती 14 आणि चौरस आहे म्हणजे काटकोन असणार की नाही हे 14. सगळे सेम आहेत सगळे सेम आहेत. मग जर एका त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढलं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बे 7 14 7 किती 98. असे किती आहेत 4 4 8 32 4 9 36 आणि 3 392. रेखांकित भागात क्षेत्रफळ किती 392 चौरस सेमी. चला पुढं या गुणाकाराच्या बहुपदीची कोटी किती. बर हे एक्सचा घन आहे एक्सचा चौथा आहे. घातांकाची बेरीज करा 4 आणि 3 7. सगळ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी त्याची पर्याय क्रमांक 3. पुढे चला काय दिलंय रंगवलेल्या मुलगे आहेत न रंगवलेल्या मुली आहेत. बर 1 सेंटीमीटरला 5 मुलं आहेत. बर 5 10 ठीक आहे. ग्रंथदिंडीत इयत्ता 7वी मधील सहभागी मुलींच्या संख्येचे इयत्ता 9वी मधील सहभागी मुलींच्या संख्येशी गुणोत्तर किती 7वीच्या 9वीशी. 7वी मधील कोण सहभागी मुलींच्या संख्येशी मुलींच्या हे महत्वाचं आहे. 7वीतल्या मुली बोला 7वीतले 5 10 15 20 25 किती 25. 9वीतल्या मुली 5 आणि 5 10 काय 5 5 5 दोन्ही 50 2 कुठे पर्याय क्रमांक 4. पुढे चला ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलींची एकूण संख्या किती. बरं बघूया इथल्या किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 पंचे 60 किती 60. पर्याय क्रमांक 2. पुढं एका निवडणुकीत उभे असलेल्या 3 उमेदवारांपैकी पहिल्या उमेदवाराला 40%, दुसऱ्या उमेदवाराला 36% मते मिळाली, तिसऱ्या उमेदवारास एकूण 8,640 मिळाले. तर एकूण किती मतदारांनी मतदान केले. बाळांनो 40 झालं 36 झालं 40 आणि 3 70 76% मतदान झालं. मग किती टक्के राहिलं 24% राहिलं. 24% म्हणजे काय एवढं आहे तिसऱ्या उमेदवाराचं. बरोबर आहे का 24% मतदान. मग कोणत्या तरी संख्येचा 24% 8,640 आहे. बरोबर आहे का. हां काय करावं लागेल 8,640 गुणिले 100 भागिले 24. 24 बोला 24 चोक 24 त्रिक 72 किती राहिलं रे 14 राहिलं. 24 सख्ख 144 वर 1 शून्य द्या आणि मग हे 36,000 होईल. किती 36,000. तर काय म्हटलं त्यांनी तर एकूण किती मतदारांनी मतदान केले. ठीक आहे. तर मते मिळाले तरी एकूण किती मतदारांनी मतदान केलं 36,000 केलं. पुढे चला एका वस्तूची किंमत 20% कमी केल्यामुळे त्या वस्तूचा खप 25% वाढला तर उत्पन्नात वाढ अगर घट किती. सिंपल आहे आपल्या एकदम बालिश पद्धतीने करू आपण. 20% कमी केल्यामुळे वस्तूची किंमत 20% समजा 100 रुपये किंमत आहे. 100 रुपये किंमत वस्तू किती गेल्या 100 गेल्या एकूण 10,000. पुढं त्या वस्तूचा खप 20% कमी केल्यामुळं वस्तूची किंमत 20 रुपयानं कमी केली म्हणजे वस्तूची किंमत किती 80 रुपये झाली. त्या वस्तूचा खप 25% वाढला म्हणजे इकडं 25% वाढला म्हणजे 125 होईल. म्हणजे बघा 1 0 8 पंचे 40 8 दोन्ही 16 आणि 4 20 8 2 8 1 8 9 10 म्हणजे 10,000 रुपये मिळणार आहेत. वाढ अगर घट किती. ठीक आहे. उत्पन्नात काय वाढ होईल काहीच नाही. उत्पन्नात वाढ अगर घट होणार नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. चला पुढं
PQRS हा समभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण PR व QS यांची लांबी अनुक्रमे समभुज चौकोन आहे, सगळ्या बाजू सारखे आहेत. कर्ण PR व QS यांची लांबी अनुक्रमे 16 आणि 30. तर रेखांकित भागाची परिमिती किती? हे 16 येईल. आता एक काम करावं लागेल, तर काटकोन असतो तर 8 15 बोला. हे 15 हे 8 पायथागोरस वापरा. 15चा वर्ग किती रे? 225. 8चा 64 9 8 289 कितीचा वर्ग आहे बोला? 17चा. ही बाजू किती आली? किती आली? 17. आता ही बाजू किती येईल? 17ची येईल. समभुज आहे सगळा, है की नाही? मग याची परिमिती काढायला सांगितली. 17 आणि 17 किती? 34. 34 आणि 16 50. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. सुनीलने एक यंत्र 3 वर्षापूर्वी 10 लाख रुपयास विकत घेतले होते. किंमत दरवर्षी 10% कमी होत असेल तर आज त्या यंत्राची किंमत किती? तीन वर्षापूर्वी 10 लाखाला विकत घेतले, दरवर्षी 10% कमी होते. बघा ए बरोबर P कंसात ए काय, आता इथं कमी म्हटलं की काय करावं लागेल? वजा R/100 कंसाचा N. P किती आहे? 10 लाख गुणिले 1 वजा 10% कमी होतोय किती? 3. सॉरी इथलं एक शून्य राहिला का? 100 वजा 10 90. 90/100 किती वेळा घ्यायचं आहे? 3 6 शून्य. बरं 90/100 90/100 90/1 4 6 6 शून्य कट झाले. हां बोला. 9चा घन 729 वर 3 शून्य 729 गुणिले किंवा 2 पर्याय निवडायचे. हा एक येईल आणि हा एक येईल. सिंपल. पर्याय 2 आणि 3. पुढे चला. बहुपदीबाबत असत्य विधान कोणते? असत्य, चुकीचं विधान. प्रमाणरूप बहुपदीत चलाच्या घातांकाचा चढता किंवा उतरता क्रम असतो. ठीक. पुढे. 20 स्कॉलरशिपच्या आज झालेल्या प्रश्नपत्रिकेतील म्हणजे 22 फेब्रुवारी 2026ला जो पेपर झाला त्याच्यातला मराठी आणि गणित याच्यामध्ये संच कोड डी मधील प्रश्न क्रमांक 57. असत्य विधान कोणतं? प्रमाणरूप बहुपदीत चलाच्या घातांकाचा चढता किंवा उतरता क्रम असतो. हे सत्य आहे. शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येते म्हटलं, करता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे असत्य विधान आहे. पुढं. निशाने एका बँकेत काही रक्कम 4.5 वर्षासाठी, बरं 4.5 वर्षासाठी स बरोबर कदम भागिले 100 4.5 कालावधी दर 8 मुद्दल काढायची आणि सरळ व्याज किती मिळत आहे? 1728 रुपये सरळ व्याज मिळाले. 1728 बरं. 4 दोन्ही 25 चोक 1 शून्य जर तर द्या वरचा 1 5 9 45 5 5 25 हे 25 होईल. ठीक. म्हणजे हे 25 इकडं, हे 9 इकडं, 9 दोन्ही 18 9 1 9 किती राहिले? 8 99 81 9 दोन्ही 18 25 दोन्ही 50 हातचे 5 25 90 बोला. 225 आणि 5 200 चाले 13 सॉरी 23 25 1 25 आणि 23 किती? 48 4800 रुपये. पर्याय क्रमांक 4. 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज यम आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
क्रमवार विषम संख्यांची बेरीज यम आहे. क्रमवार विषम संख्या जर पहिले x असेल तर दुसरी काय असणार, x अधिक 2 असणार. त्यापैकी लहान संख्या कोणती, विषम संख्यांची बेरीज काय आहे, यम दिलेली आहे. म्हणजे 2x अधिक 2 बरोबर यम, म्हणजे 2x बरोबर यम वजा 2 भागिले हे 2, म्हणजे काय आपलं m/2 वजा 1, m/2 वजा 1. कुठं आहे पर्याय क्रमांक 4. ही लहान संख्या असणार आहे. बरोबर, x ची किंमत काढली आपण. पुढं एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयास विकल्याने 10% तोटा झाला, तर त्याला 15% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल. 720 रुपयाला विकल्याने 10% तोटा झाला, म्हणजे 100ची वस्तू 90ला विकली ना तोट्यात, तर 720 रुपयाला किती रुपयाची वस्तू विकली. काय करायचं आहे, तिरकस गुणाकार. 100 गुणिले 720 भागिले 90, 10 9 8 किती, 800 रुपयाला खरेदी केलेली वस्तू होती. बरं, विकल्याने 10% तोटा झाला, तर त्याला 15% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल. 15% नफा हवा आहे. 100ची वस्तू 115ला, तर 800ची वस्तू किती रुपयाला, बोला. 115 गुणिले 800 भागिले 100, 2 0 8 5 40, 4 8 1 8 8 4 12, हातच्याला 1 8 1 8 1 920. पर्याय क्रमांक 3. पुढं चला. बरोबर p, तर p ची किंमत किती, 6, म्हणजे याला काय लिहिणार, 6.25 लिहिणार, वजा इथं काय करणार तुम्ही, बोला. 5 1 5 0 0 5 8 40 अधिक 20 0 0 20 0 0 90 झालं, 20 चौक 80, 20 5 कंसात. आता हे किती येणार, 5 8 4 12, 1.25 येणार. 6 पॉईंट म्हणजे किती येणार, 5. उत्तर काय येणार आपलं, पर्याय क्रमांक 1. हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं. खालील आकृतीत पूरक कोणांचे एकूण किती जोड्या आहेत. पूरक म्हणजे बेरीज किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे. 180 म्हणजे काय, आता इथे सरळ रेषीय जोडीतले कोणच आपल्याला पाहायला मिळणार. बरोबर आहे, हा एक जोडी, बरोबर आहे. एक जोडी, 2 3 4 5, किती झाल्या, सॉरी बघा, 1 2 3 4, 4 जोड्या तयार होतील, 4 पूरक कोणाच्या. पुढं 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 8 व लसावी 240 आहेत, तर त्या संख्यांच्या जोड्या किती, बोला. काय करता येईल आपल्याला. 2 अंकी संख्यांचा लसावी 8, मसावी 8 लसावी 240, तर जोड्या किती. ठीक आहे, लसावी भागिले मसावी 30. ही असामायिक अवयवांचा गुणाकार असणार. असामायिक अवयवांचा गुणाकार, बोला. 3 × 30, 5 × 30, 6 × 30. असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय काय, बोला. 2 अंकी 2 संख्यांचा. तर अशा जोड्या किती आहेत, त्या किती जोड्या आहेत सांगा. हे असामायिक अवयव आहेत, त्याला जर मसावीने गुणलं तर 3 8 24 240 ही 3 अंकी संख्या होईल. 15 8 120 ही 3 अंकी संख्या होईल. 3 8 24 10 चौक 40 ही एक जोडी होईल. आणि 5 8 40 आणि 6 8 48, अशा 2 जोड्या तयार होतील. किती,
2. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या व सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या यांचा गुणाकार -1 येतो. येईल का रे? येईल का? सर्वात लहान धनपूर्णांक संख्या समजा +1 आहे, सर्वात मोठी ऋणपूर्णांक -1 यांचा गुणाकार -1. ओके, हे कसं आहे? सत्य आहे. पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्यांची वर्गमुळे परिमेय संख्या असतात. नाही, अपरिमेय असणार, हे असत्य आहे. पूर्णांक संख्येचा समूह म्हणजे धनपूर्णांक ऋणपूर्णांक 0, हे सत्य आहे. प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्या. ओके, असत्य कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. पुढं एका संख्येत 3, 4, 5 ने निशेष भाग जातो. खालील कोणते विधान सत्य आहे? बरं, 3, 4 आणि 5 भाग गेला पाहिजे. बरं, इथं 10 व 15 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल असं होईल का? नाही. कोणते विधान सत्य आहे? म्हणजे 10 ने भाग जाईल त्याला 3 ने भाग जाईलच का? नाही. त्या संख्येला 6 व 12 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. जाईल म्हणजे हे सत्य आहे. त्या संख्येला 2 ने 8 ने पूर्ण भाग जाईल का? कारण ज्या संख्येत 3, 4, 5 ने निशेष भाग जातो म्हटलंय, म्हणजे 3, 4 आणि 5, 5 × 20, 20 × 60. बरं, 8 ने 9 ने पूर्ण भाग जातो? नाही जात. 8 ने पूर्ण भाग जात नाही. 2, 8 ने 2 ने जाईल, पण 8 ने नाही जाणार. 6 जाईल, 6 × 12 = 65 जाईल. 10 आणि 15 ने सुद्धा जाईल. मग त्यांनी काय विचारलं? विधान सत्य आहे. सत्य पर्याय क्रमांक 3 आणि 4 आहे. 3 संख्यांची सरासरी 50 आहे. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी, पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? बघ, 3 संख्यांची सरासरी 50 आहे. 3 संख्येची सरासरी जर 50 असेल तर त्या 3 संख्यांची बेरीज किती असणार आहे? 5 × 15 किती? 150 असणार आहे. किती? 150. बरं, दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. बरं, आणि पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठे आहे. कोण? दुसरी संख्या. कोण? दुसरी संख्या. तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. तीन संख्या सरासरी 50 मध्ये त्यांची बेरीज 150 आली. दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी, पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठे आहे. कोण? दुसरी संख्या. कोण? दुसरी संख्या. म्हणजे जर पहिली संख्या 1 असेल तर दुसरी काय असणार? 1 + 12 असणार. पहिलीपेक्षा 12 ने मोठी, पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी. मग दुसरी संख्या काय? तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी. तर दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे, म्हणजे तिसरी संख्या काय येणार? 1 + 6 येणार. तिसरी संख्या काय येणार? 1 + 6 येणार. आणि पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. कोण? दुसरी संख्या. म्हणजे पहिली संख्या काय येणार? 1 + 12 येणार. बरं, 1 अधिक 1 + 6 अधिक 1 + 12 अरे 1 1 3 1 6 + 12 - 6 150. हे -6 इकडं आलं, अधिक झालं 156 भागिले 3. 3 × 5 = 15, 3 × 2 = 6 52. तर मग ही जर 52 आली तर ही काय येणार? 58. आणि ही 52 - 12 काय येणार? 40. मग सर्वात लहान संख्या कोणती येणार? 40. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढं चला. LM आणि N समांतर आहेत. बरं, AB 1.2 आहे, BC 1.6 आहे, DE 1.8 आहे, DF काय? ठीक आहे, सॉरी हां DF काय? बरोबर आहे. चला, काय करायचं? गुणोत्तर घ्यावं लागेल. बरोबर, 1.2 आणि 1.6 बरोबर 1.8 आणि EF. चला, EF बरोबर 1.8 गुणिले 1.6 भागिले 1.2. पॉईंट जर घालवायचं म्हणलं तर 18 गुणिले 16
वरती 100 गुणावं लागेल, खाली 100 म्हणलं तर या पद्धतीनं बोला. 6 दोन्ही 12, 6 त्रिका 18, 4 25, 12/5 सॉरी 5 1 हे 5 दोन्ही 10, 5 चौक 2.4. हे जर 2.4 आलं तर हे दोघांची बेरीज 4.2 येणार. बरोबर, पर्याय क्रमांक 1. पुढं चला. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाची मापे. बरं, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात बाळांनो? बोला. पूरक असतात. त्यांची बेरीज 180. 2 1 अधिक 10 आणि 3 1 अधिक 15 बरोबर 180. 2 1 आणि 3 1 5 1 15 आणि 10 25 बरोबर 180. 5 1 बरोबर 180 वजा 25. 5 1 बरोबर 155 भागिले 5. 5 त्रिक 1. 1 बरोबर 31. तर त्यांनी काय म्हटलंय, त्या कोणांचे अनुक्रमे अंशात्मक मापे किती? जर 1 बरोबर 31 आला असेल तर 31 दोन्ही 62 आणि 10 72 आणि 31 त्रिक 93. 93 आणि 15 93 आणि 108. 72 108 कुठं दिलं रे बाळांनो? 2 1 अधिक 10. 2 1 अधिक 10चं काय आलं? पहिला 72 यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार. स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 8.25% दराने सूट देणे जाहीर केले. वस्तू खरेदीवर एकूण 4,290 रुपये सूट मिळाली, तर एकूण खरेदी किंमत किती? चला, काय करावं लागेल आपल्याला? 8.25% सूट दिली. कोणत्या तरी एका संख्येची 8.25% सूट किती दिले? 42.90 दिली. काय करावं लागेल? गुणिले 100. 825 वर 100 गुणावं लागेल. बरोबर आहे. 2 शून्य वाढवले. 5 1 5, 5 6 30, 5 5 25. बरं, 5 दोन्ही 10, 1 2 3, 3 शून्य दिले. परत 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 चौक 400. बरं, 11 त्रिक 11 त्रिक 33, 9 राहिले. 11 9 99. परत 3 1 3, 3 त्रिक 9, 130 आणि 13 चौक 52 वरती 3 शून्य 52,000 रुपये. तर एकूण खरेदी किंमत किती असेल? 52,000 रुपये असेल. चला पुढं. दिलेल्या संख्या रेषेवरून BE वजा EF, BE वजा EF. बरं, एकक भाग बघू आपण. 6/7 दिला आहे, 24/7 दिला आहे. बरं, 1 2 3 4 5 6 7, 7/7. 1 2 3 4 5 6 7 8/7. 6/7. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 म्हणजे एक भाग बरोबर 1/7 आहे. त्यांनी काय विचारलं? BE 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे काय? 9/7. EF किती आहे? 1 2 3 4 5 6, 6/7, 3/7. पर्याय क्रमांक 1 येईल. पुढं चला. BCD मध्ये C वर एक VF यामध्ये काय आहेत? C आणि BF यामध्ये काय आहेत? तर पर्यायातून योग्य निष्कर्ष काढा. बरं, मध्ये काय आहेत? BE एकरूप ED, BE आणि ED एकरूप असणार कारण मध्यबिंदू आहेत. पुढं GF बरोबर BG. बरोबर आहे. आता 2 GF म्हणजे हे 2 भाग आणि हा 1 भाग बरोबर आहे, हे सत्य आहे.
पुढं CED 90. CED लंब नाही, फक्त मध्य काय. बरं. BCD त्रिकोण BCD बघा, BCD नाही BCE आणि ECD मध्यकेमुळे 2 समान भाग झाले, बरोबर आहे. CED हा 90 असेलच असं नाही, आणि हा सुद्धा, हे 2 त्रिकोण सुद्धा मध्यकेमुळे सारख्याच क्षेत्रफळाचे समान भाग होतील असं नाही. हे चुकीचं आहे. त्यांनी काय विचारलंय, 2 योग्य निष्कर्ष काढा. योग्य म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2. पुढं x - 5. बरं, काय करायचं, गुणाकार करायचा आहे. A आणि B, A वजा B A वर्ग अधिक AB अधिक B चा वर्ग, हे जर सूत्र आपण टाकलं, A घन वजा B घन, A वजा B, तर काय येणार आहे, A चा घन वजा B चा घन, A चा घन x चा घन आणि वजा B चा घन 5 चा घन 125, म्हणजे काय, पर्याय क्रमांक 2. चला पुढं. सोबतच्या आकृतीत O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. मापकोन ABC 70 आहे. ABC 70 आहे. बरं, 70 आहे. OCB 15 आहे. OCB 15 आहे. तर BAS काढायचा आहे. BAS हा 70 असेल तर हा कंस आहे का 140चा असणार. हा कंस 140चा असेल तर हा केंद्रीय कोन सुद्धा 140चा असेल. हा केंद्रीय कोन 140चा असेल तर हे उरलेले 2 बोला, त्रिकोणाच्या तिन्ही कोना मापाची बेरीज 180, त्याच्यातलं 140 गेलं, 40 उरलं, म्हणजे हा कितीचा 20 आणि हा का, तर दोन्ही त्रिज्या आहेत, त्याच्यामुळे समद्विभुज असणार. समद्विभुज असल्यामुळे 2 बाजू सारख्या, 2 कोन सारखे. आता हा 20 मिळाला, हा 20 मिळाला, हा किती झाला टोटल 35 झाला. आपल्याला काय विचारलं आहे, BAS हा 35 आहे, हा 70 आहे, म्हणजे हा किती असणार बघा, 70 आणि 35 किती 105. 180 मधून 105 गेले, किती राहिले, किती 75. मग हा टोटल किती असणार 75. त्याच्यातले हे 20 वजा करा, किती 55 येणार. BAS किती येणार 55 येणार, बरोबर आहे. हा 70, हा कंस 140, हा कंस केंद्रीय कोन सारखा, हा 140 जर आला तर हे 2 20चे, हा 20 असेल तर बरोबर आहे. 35 ते राहिलं वरचं, बरोबर आहे. चला पुढं. आता ह्याचं वर्गमूळ काय येणार 0.5 अधिक ह्याचं घनमूळ अधिक ह्याचं वर्गमूळ 12 25 5 3.5. हे किती झालं 30, हे 3.5 आणि अर्धा 4 34. पर्याय क्रमांक 3. पुढील संख्या समूहातील किती पायथागोरसचे त्रिकूट आहेत. 11चा वर्ग 121. 121 दोघांची बेरीज येते का, येते आहे. पुढं हे पण आहे, हे हां हे 26 यायला पाहिजे होतं, हे नाही. 15 20 25 5 त्रिक हे 3 5 4 5 5 5 25. हां हे आहे, हां हे आहे. नाही 1 2 3 4 ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा पेपर आपण पाहिला. अतिशय सोपा पेपर होता. जर तुम्ही इयत्ता पहिलीपासून ते 8वीपर्यंतच्या कोणत्याही शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व इयत्ता 8वीमधील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ठीक आहे, थँक्यू.